नांदेडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 जणांची हत्या झाल्याची थरारक घटना घडली आहे। नांदेडमधल्या डी मार्ट परिसरात असलेल्या ई स्क्वेअरच्या बाजूला हे हत्याकांड घडले आहे। अर्जित सिंग चव्हाण याचा या घटनेत मृत्यू झालाय। ई स्क्वेअरच्या बाजूला रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणातून काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीराने मारहाण झाली। या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतर अज्ञात दरोडे हल्लेखोरांनी अर्जित सिंग चव्हाणवर हल्ला केलाय। धारदार शस्त्रांनी वार केल्यानं अर्जित सिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झालाय। हल्ल्यात जखमी सय्यद आणि आवेज, सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यानंतर अर्जित सिंग चव्हाणचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज, मोहम्मद फारूक या दोघांवरही दवाखान्यातच चाकूने हल्ला झालाय। या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झालाय। सदर घटनेतील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार होते। गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता, MPDA आणि हद्दपार सारखा। आणि ह्या दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई स्क्वेअर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली हॉस्पिटल। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंट मध्ये झालेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।